आज मी करणार आहे चॉपस्टिक चॅलेंज। मी चॉपस्टिक नाही आणली, सो हे तर मला खूप इझी जातं। Hello guys, welcome to my YouTube channel. I am Shrutika and I am up with another food challenge video. आज मी चॅलेंज व्हिडिओ तर करणार आहे, बट तो फूड रिलेटेड म्हणजे असं कुठचे पदार्थ बनवणं वगैरे असलं काही नसणार आहे। आज मी करणार आहे चॉपस्टिक चॅलेंज। मी चॉपस्टिक नाही आणली, क्या गुंडा बनेगा रे तू। ओके, सो मी आज करणार आहे चॉपस्टिक चॅलेंज। हाँ, ये कर लो पहले। ऍक्च्युली मी चॉपस्टिक थोडी यूज करते, बट द प्रॉब्लेम इज की आज मी जे पदार्थ खाणार आहे, जे की आपण स्पूनने, साध्या स्पूनने किंवा आपण हाताने खाणार असतो ना जे पदार्थ, तेही मी आज ह्या चॉपस्टिकने खाणार आहे। सो हा टास्क थोडाफार टफ होणार आहे। सो शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा। रोजच्या आपण जेवणामध्ये आपण जे पदार्थ खातो ना, ते केवढे हसते, जे रोजच्या जेवणामध्ये आपण जे पदार्थ खातो ना, मी तेच खाणार आहे, पण ते खाणार आहे मी ह्या चॉपस्टिकने। सो हा चॅलेंज खूप इंटरेस्टिंग होणार आहे। आणि जर तुम्ही कोणी चॉपस्टिक तुम्हाला यूज करता येत नसेल तर तुम्ही मोटिवेट व्हाल माझ्या चॅलेंजने ह्या। सो प्लीज हा चॅलेंज बघत राहा। जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, आणि शेवटपर्यंत माझा चॅलेंज हा बघत राहा। हे कोण ठेवणार चॉपस्टिक? क्या गुंडा बनेगा रे तू। ओके, मी कांदे पोहे घेतलेत। सकाळी नाश्ता आहे आमच्याकडे कांदे पोहे। चहा नंतर पिईन, कारण मला चहा गरम लागतो आणि हे खाईपर्यंत मला वाटत नाही की माझा चहा मी गरम गरमच पिईन, म्हणून अगोदर मी कांदे पोहे खाते आणि नंतर मग मी चहा पिईन। सो इट्स गोइंग टू बी टफ। केवढं आलं एवढं खास कसं मला जमणार, आणि माझं पोट कधी वेळ लागेल मम्मी, खाईन मी आजपर्यंत संपवशील ना। कांदाच खाल्ला। कांदे पोह्यावरती ना खोबरं आणि कांदा टाकून बघा, मस्त लागतं, छान झाले। मला खाता येत नाही, फक्त शेंगदाणा उचलून दाखव। उचलला की आता जस्ट उचलला। हे उचलताच येत नाहीये मला, सो मी हे ठेवून देते, कारण जेवढे जास्त अमाऊंट मध्ये होते त्यावेळेला मी असं करून उचलत होते, पण आता हे उचलताच येत नाहीये त्यामुळे। तरी पण मी ट्राय करते एकदा। पोहे खाणं खूप टफ होतं। आता नेक्स्ट बघूया आपण काय खाऊ शकतो। आहे तसं डोक्यामध्ये, पण मी रेग्युलर जे आपण खातो ना तेच खाणार आहे, असं काय वेगळं अजून आणणार नाहीये किंवा काय करणार नाहीये। जे मी मम्मी घरामध्ये बनवेल तेवढंच मी खाणार आहे। आणि येस, हे माझं डिश फिनिश केले मी विथ चॉपस्टिक, आणि मात्र माझा हात मात्र इथे दुखायला लागले विथ। मम्मी काय बनवतेस? काय तुझं नाही का, पप्पांसाठी पांढरा वाटा नाही ना? काय पोर खाली बघत। ओके, माझ्याकडे आहे बेसनचा पोळा, आणि मला ना असं काही मम्मी गरम गरम असं तव्यावरती म्हणजे काही फ्राईड करत असेल ना, त्यावेळेला मला आवडतं, असं वाटतं कोणतरी पटकन यावं आणि मला खायला घालावं असं वाटतं। आणि अशा मी गार नाही खात मग ते फ्राय फूड, बट असं गरम गरम तयार करत असेल तर मला लगेच आवडतं। सो मी आता हे बेसनचा पोळा आहे ना तो खाते। आणि कसा खायचाय? अरे चॉपस्टिकने खायचंय। अरे देवा, ते पहिलं धुवून घे सगळं, पाया मागला लावून काय खाणार सांग? अगं ते पडतंय मम्मी। छान झालंय ग।
सो माझी तर डिश आहे चपाती आणि बटाट्याची भाजी. खरं तर ही डिश आपण चॉपस्टिकने खाऊ शकत नाही, बट चॅलेंज घेतलंय आपण तर आता करायलाच पाहिजे ना कम्प्लीट. म्हणून आता ही डिश पण मी चॉपस्टिकने खाणार आहे. कशी खाणार आहे माहित नाही, पण मी ट्राय करणार आहे. मुद्दाम मी सुकी भाजी घेतले कारण ऑब्व्हियसली रस्सा भाजी चॉपस्टिकने खूपच टफ जाईल आणि चपातीचे मला तुकडे करावे लागतील त्यासाठी. सो ते करायचे नव्हते, मला डायरेक्टच करायचं होतं. बघूया आता. डायरेक्ट मी भाजी पहिली चपातीवरती घेते आणि त्याला रोल करते. इझी. एक तर काम झालंय की बाबा भाजी चपातीवरती अशी ढकलली, पण ती रोल करायची. रोल करणं ही टास्क आहे. भाजी मस्त झाली स्पायसी. चल दादा चल. एक चपाती घेतली आपण, पकडली. दादा चल. गेली. कशी कशी जमली मला. आता असं गोल तर एकदम रोल सारखं लहानपणी आपण मम्मी कशी साखर चपाती करून द्यायची तसं तर रोल होणार नाही माझ्याने, पण मग मी असं रोल करते. लुक जमतंय. कोणीतरी पाहिजे होतं की जो माझे व्हिडिओ करेल. माहितीये मला स्वतःला शूट करावं लागतंय आणि स्वतःलाच मला सगळं करावं लागतंय ना, त्यामुळे जर तुम्हाला दाखवणं टफ जात आहे, पण इट्स ओके. ओके ओके. दादा दादा पडू नको, दादा पडू नको, दादा पडू नको. पकडले पण नाही पडणार, नाही होणार ते. अजून आपण त्याला एक हे करूया. भाजी गरम असल्या कारणाने ती चपाती फाटतीये, पण येस. अभी मजा आएगा ना भिड़ो. जमलं. एक बाईट तरी मला जमलं. असं ना कोणीतरी वरून दाखवलं पाहिजे की मी कशी रोल करते, काय करते. दादा पडू नको. इकडून चपातीच फाटली. हे ना टफ आहे. खाऊ मी डायरेक्ट एवढं 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 खाऊ. माझी मम्मी चपाती करते ना, खूप छोट्या असतात, 2-3 घासामध्येच गुडूप. मला हॉस्पिटलला पण म्हणतात किती छोटे छोटे चपात्या आहेत, पण आम्हाला सगळ्यांना तशाच आवडतात, छोट्या छोट्या आणि पातळ. सो हा माझा लास्ट बाईट होईल चपातीचा. ओ माय. काय क्लीन. सो आता आपण वळूया आपल्या नेक्स्ट रेसिपीकडे. थोड्या वेळाने आपण भेटूया. ओके गाईज, मी ना ते खाल्लं लास्ट आणि नंतर मग मी बाहेर गेले. तर सगळं सामान वगैरे खरेदी करायला मम्मी पप्पांसोबत मी गेलेले होते आणि खूप सारं सामान घेतलंय. आपुलीमध्ये भरपूर गर्दी होती आज, भरपूर. म्हणून मी कार नाही काढली आणि 2 व्हीलरने आम्ही 4 जण, म्हणजे मम्मी पप्पा त्यांच्या बाईकने आणि आम्ही आणि त्यांना माझ्या बाईकने, असं आम्ही 4 जण गेलेलो होतो. आणि येस, मी वडापाव आणलाय खायला, कारण मला वडापाव ट्राय करायचा होता चॉपस्टिकने, म्हणून मी वडापाव आणलाय. सो आता मी वडापाव खाते गरम गरम.
ओके, सो आपली नेक्स्ट रेसिपी असणार आहे लेमन कोरिएंडर मॅगी. तुम्हाला जर माझी डिटेल रेसिपी पाहिजे असेल लेमन कोरिएंडर मॅगीची तर माझ्या चॅनलला ऑलरेडी आहे, यूट्यूब शॉर्ट मी टाकलेली आहे. प्लस इन्स्टावरती कुक विथ डॉक्टर श्रुतिका या चॅनलवरती पण माझी ही रेसिपी मी टाकलेली आहे. खूप छान होते, खूप टेस्टी होते आणि मस्त होते. सो ही माझी लास्ट रेसिपी असणार आहे. इझी होईल कारण नूडल खाण्यासाठीच हे चॉपस्टिक असतात, सो मॅगी खाण्यासाठीच हे चॉपस्टिक्स असतात, त्यामुळे हे इझी होणार आहे. पण मगाशचे जे होते ना वडापाव, कांदे पोहे, चपाती भाजी, सो ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा टफ गेल्या, पण हे इझी असणार आहे. सो या बिग बाईट. सो हे तर मला खूप इझी जातं. जर तुम्ही हा माझा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत असाल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी परत एकदा पुन्हा असेच एक वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंज व्हिडिओज, ट्रॅव्हल व्हिडिओ, मेकअप व्हिडिओ, डेली व्लॉग्स असं काही घेऊन येत असते. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता फिनिश करते हे आणि हे इझी जाते, त्यामुळे चॉपस्टिक. आणि जर तुम्ही कधी चॉपस्टिक यूज केली असेल किंवा असं अतरंगी काहीतरी वडापाव सारख्या गोष्टी जर चॉपस्टिकने खाल्लं असेल, कधी नसेल खाल्लं तुम्ही जर, आणि तुम्हाला ट्राय करायची इच्छा असेल तर तरी सुद्धा तुम्ही करू शकता ट्राय. खूप फनी होतं, हे फनी एक्सपिरियन्स होता खूप हा. तुम्हालाही असा एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता. खूप छान वाटतं, कधीतरी चालतं कधीतरी केलेलं हे. सो ह्या व्हिडिओ पुरतं एवढंच. पुन्हा भेटू आपण लवकरच. तोपर्यंत बाय गाईज.